तर दापोलीला चाललोय ह्या रस्त्यानं मी माझी सायकल घेऊन आणि रस्ता खूप जास्त सुमसान आणि भयंकर आहे। तसंच पावसाळ्यामुळे रस्ता खूप जास्त खतरनाक झालेला आहे इथं। तर हररमध्ये भावांनो मी MH45 रायडर म्हणजे विश्व सायकल आहे ते आपल्या सायकलीवरती आता मी पूर्ण कोकण किनारपट्टीनं कोस्टल राईड करतोय मी। आणि आता सध्या भावांनो मी खाली रत्नागिरीला चाललेलो आहे। आता मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेलो आहे। ही माझी सायकल आहे आणि ह्या सायकलीवरती आपण गेले 3 वर्ष झाले फिरतोय। आतापर्यंत इंडिया, नेपाळ, भूटान 3 देश पूर्ण फिरलोय। लास्टला आता मी फिरतोय आपला पूर्णपणे महाराष्ट्र आणि खूप जास्त भारीपैकी। तर ह्या जर झाडे आहेत ना त्या झाडांना करवंदही असतात, खूप जास्त वेगवेगळ्या वनस्पती असतात। जर जंगलामध्ये ट्रॅकिंग करताय तर एकदम आरामात जावा। आणि ह्या रस्त्याने आता मी दापोलीला चाललोय। माझ्या सायकलचं थोडं काम निघलेलं आहे, तसंच माझी सेल्फी स्टिक तुटली, मला व्हिडिओ नीट काढायला नाही तर त्यामुळे मी चाललोय दापोलीमध्ये। 2 दिवसामध्ये मी दापोलीत पोहोचेल। संपूर्ण जे आपले एकदम चांगले ब्लॉग असतात ना MH45 रायडर ह्या यूट्यूब चॅनल असतात, जर जाऊ शकता तुम्ही, मी चॅनलला कोलॅबोरेशन केलं आहे तर ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता माझे फुल व्हिडिओ। खूप जास्त भारी अमेझिंग ड्रोन सीन, ड्रोन शॉट तुम्हाला असे काहीतरी हवा दिसतील। आता मी तुम्हाला एक ड्रोन शॉट दाखवतो, हा बघा किती भारी ड्रोन शॉट आहे बघा। असं ड्रोन शॉट तुम्हाला ही अशी शेती वगैरे, ही असं रोड, ही झाडं, ही वळणं, हे असं तुम्हाला भरपूर अशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार फक्त माझ्या चॅनलवरती। तर त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। हर हर महादेव।